यांचा सत्कार करतानाचा जो फोटो आहे हा राऊतांनी ट्विट केलेला आहे आणि धनुष्यबाने घड्याळाचा विजय झाला अशा पद्धतीचं ट्विट केलेलं बघा, आहे. राऊत आहेत, एकतर आजारी आहेत, ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते. 113 दिवस जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे, जामिनावरती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे काय आपण म्हणतो त्यांच्या मनावरही कुठे परिणाम झालाय की काय, जरा बघण्याची फार गरज आहे. शिंदे साहेब जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब, हे राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो की जेव्हा सरन्यायाधीश येतात किंवा आणखीन उच्च पदावरचे जेव्हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं हा प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले असतील. केस तर आहेच, ते लढतायत, त्याची तारीखही आलेली आहे, युक्तिवाद कोर्टामध्ये चालू आहे. त्यामुळे त्याचा आणि याच्याशी संबंध लावणं हे मला वाटतं काही योग्य होणार नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी आपले जे सरन्यायाधीश आलेत, पहिल्यांदा आलेत, त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलंय. थोडंसं सकारात्मक दृष्टीनेही बघणं गरजेचं आहे. परंतु आपण म्हणतो ना असं की ज्याला कावीळ होते त्याला जग पिवळं दिसतं, तसं थोडंसं संजय राऊतांचं झालेलं आहे. मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता ते अशा पद्धतीचे असंबद्ध वक्तव्य करतायत असं मला वाटतंय.